नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, उद्या आहे 24 जुलै, वार गुरुवार आणि उद्या येत आहे आपली आषाढ अमावस्या। या आषाढ अमावस्येला आदर्श अमावस्या, दीप अमावस्या, गतहारी अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखले जाते। आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या हा खूप आषाढ महिन्यातला हा महत्त्वाचा दिवस मानला जातो। आषाढ महिन्यातील हा शेवटचा दिवस असतो, म्हणजेच दीप अमावस्येचा दिवस असतो आणि या शेवटच्या दिवशी आपण दीप अमावस्या पण साजरी करत असतो। आषाढ अमावस्येला दीपपूजन केलं जातं। दीप म्हणजेच दिवा। या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। आपल्या घरात जितकेही दिवे असतील ते सर्व स्वच्छ धुवून घेतले जातात, त्यांना प्रज्वलित केलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते। दिव्यांच्या प्रकाशाने अंधकार नाहीसा होतो व समृद्धी व सकारात्मकता ही आपल्या घरामध्ये येत असते। म्हणून या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून प्रज्वलित केले जातात आणि त्यांची मनोभावे पूजा केली जाते। दुसऱ्या दिवशी आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होत असल्याने जणू श्रावण महिन्याचं स्वागत आपण केलं असंच काही त्यामागे परंपरा असतील, असंच मानलं पाहिजे की दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो आणि आदल्या दिवशी दिव्यांनी आपलं घर चकाकतं। दीप अमावस्या हा पितृदर्पण म्हणजेच पितरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस असतो। या दिवशी पितरांची पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य अर्पण केले जातात। तसेच त्यांच्यासाठी काही ठिकाणी दिवे देखील लावले जातात। त्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो। धार्मिक दृष्टीने ही दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात। तेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। या दीप अमावस्येला दिव्यांच्या पूजेचं जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व पितृदर्पण म्हणजेच आपल्या पितरांचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे। आणि या दिवशी पितरांची सुद्धा पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्यही अर्पण केला जातो आणि त्यांच्यासाठीही ठिकठिकाणी दिवे लावले जातात। तर तेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पितरांसाठी दिवा म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये पितृदोष जर असेल, पितृदोष म्हणजे काय, तर पितृदोष म्हणजे जसं आपल्या पितरांकडून काही चुका झालेल्या असतील किंवा आपल्या पितरांची शांती झालेली नसेल किंवा त्यांचा आत्मा तृप्त नसेल तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात। जसे की घरामध्ये तरुण मुलं-मुली असतील तर त्यांची लग्न जमत नाही, किंवा आपला एखादा बिझनेस असेल किंवा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालत नाही, किंवा आपल्या घरामध्ये आलेला जो पैसा असतो तो फालतू कामांमध्ये जास्त खर्च होतो किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही। अशा प्रकारची जी कारणं असतात त्यामागे कुठेतरी पितृदोष असेल असं आपण म्हणतो आणि त्यासाठी दीप अमावस्येला आपल्याला काही उपाय करायचे आहे। तर पहिला उपाय हा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात, म्हणजे सकाळी 12 पर्यंत आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा जर तुम्ही बनवू शकला तर कणकेचा दिवा बनवायचा आहे। जर कणकेचा दिवा तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही मातीची पंती घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून काढायची, ती कुठेही तुटलेली फुटलेली नको अशा प्रकारची पंती घ्यायची, किंवा कणकेचा दिवा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तो घ्यायचा। त्याच्यामध्ये दुहेरी वात घालायची, म्हणजे 2 वात बनवून त्या एकमेकाला जोडून अशी दुहेरी वात बनवायची आणि त्याच्यामध्ये मोहरीचं किंवा
तिळाचं तेल आपल्याला घालायचं आहे। जर तुमच्याकडे दोघंही तेल नसतील तर तुम्ही आपलं जे खायचं तेल असेल ते टाकू शकतात। आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तो तुमच्या पिण्याच्या पाण्याचा जिथेही तुमचं भांडं असेल किंवा मटका माठ काय तुम्ही जे म्हणत असाल ते पिण्याच्या पाण्याजवळ लावायचा आहे। दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे। जर तुम्ही हा दिवा सकाळी जर लावत असाल तर कमीत कमी दुपारी 12 वाजेपर्यंत तो तेवत राहील इतकं त्याच्यामध्ये तेल टाका। आणि जर संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळामध्ये जर दिवा लावत असाल तर तो रात्री कमीत कमी 12 वाजेपर्यंत तेवत राहील इतकं त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। बघा, आपल्या पिण्याच्या पाण्याजवळ लक्ष्मी माता आपली वास करत असते आणि आपली पितरही बघून शांत होतात, कारण की पिण्याच्या पाण्याजवळ घरातला प्रत्येक माणूस हा जात असतो। त्यामुळे पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावायचा आहे। सकाळी जर दिवा लावला तुम्ही तर संध्याकाळी त्याच दिव्यामध्ये तेल घालून संध्याकाळी पण तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। तसेच या दिवशी तुम्ही आपल्या घराच्या मेन दरवाजाजवळ पण दिवा लावायचा आहे, कारण की या दिवशी आपली पित्र जे असतात ते मृत्यू लोकातून सुटून ते पितृलोकात त्यांचं पदार्पण होत असतं आणि ते आपल्या दाराजवळ येऊन थांबतात की मी यांच्यासाठी जे कष्ट केले, जे मेहनत केले, त्यांना आपली आठवण येते की नाही हे ते आपल्या दारात उभं राहून बघत असतात। त्यासाठी आपल्याला आपल्या दारामध्ये पण दिवा लावायचा आहे। सेम आपण जसा माठाजवळ दिवा लावला त्याच पद्धतीने मातीचा किंवा कणकेचा दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये दुहेरी वात घालायची, मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आणि आपल्या घरामध्ये जसं आपण एंट्री करतो तर आपल्या उजव्या हाताला तो दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्याच्याजवळ एक ग्लासभर पाणी ठेवायचं आहे। ग्लासभर पाणी ठेवून त्याच्याजवळ 2 अगरबत्त्या लावायच्या आहे। धूप दीप लावून त्या दिवशी आपली दरवाजाची उंबरठ्याची पूजा करायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही मेन दरवाजाजवळ पण दिवा लावायचा आहे। तसंच आपल्या घरामध्ये पण आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। सेम याच पद्धतीने दिवा लावायचा आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून तो ठेवायचा आहे आणि आपल्या पितरांसाठी पितृस्तोत्राचं त्या दिवशी पठण करायचं आहे। दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही पितृस्तोत्र वाचायचं आहे किंवा मोबाईलमध्ये लावूनही तुम्ही ऐकू शकतात। तसेच या दिवशी जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाजवळही तुम्हाला सेम अशाच पद्धतीने दिवा लावायचा आहे, कारण की पिंपळाच्या झाडाखाली पण पितरांचा वास असतो, पित्र तिथे वास करतात। त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली पण तुम्हाला दिवा लावायचा आहे। अशा प्रकारे दिवे लावल्यामुळे तुमचे पित्र जे आहेत ते खुश होतील आणि तुमच्यावरचा पितृदोष असेल तो नष्ट होण्यास नक्कीच मदत होईल। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।